15 अगस्त 2024 से परभनी शहर के जंतर मंतर ग्राउंड जो कि छत्रपति शिवाजी महाराज पुतला परिसर में मौजूद है और यहाँ पर नौजवान पठान हामिद खान शेर खान, इस नौजवान ने 15 अगस्त जबकि देश 78वीं वर्षगांठ आज़ादी की मना रहा था, उस दिन से लगातार आज 14-15 दिन हो गए। हमारे साथ एमआईएम के जिला अध्यक्ष एडवोकेट इम्तियाज खान है जो समर्थन दिए हैं, जिन्होंने पूरी एमआईएम की तरफ से हामिद खान को। उनसे बात करते हैं। वकील साहब, क्या वजह है कि इतना बड़ा भ्रष्टाचार पूरे सबूतों के साथ उजागर करने के बाद भी कार्रवाई के नाम पर कुछ नहीं हो रहा है? तो क्या एक हमाम में सब नंगे हैं? क्यों ऐसा हो रहा है? क्या आमचे परभणी जिल्ह्यातील नागरिक हामिद खान मौजे पोहेटाकडी तालुका पाथरी जिल्हा परभणी हे 15 दिवसापासून उपोषणाला बसले। आणि मुख्य बाब नोंदवून घ्या की हा जो व्यक्ती आहे हा मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचा आहे। हा व्यक्ती मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचा असल्या कारणानं हा जो भ्रष्ट अधिकारी आहे त्यांनी भ्रष्टाचाराचा जलसंधारण विभागामध्ये कळस घातलेला आहे। कविराज कुचे याची तर मला प्रशासनाला करायला पाहिजे की हा फक्त जिल्हा जलसंधारण अधिकारी असताना याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत किंवा दिल्लीपर्यंत आहे असा मला वाटतो की हा अल्पसंख्याक समाजाचा मुलगा 15 दिवसापासून जीवाची लढाई लढत आहे। याच्यावर प्राणघातक हल्ला झाला, त्याच्या वाहनावर दगडफेक झाली, त्याचा वाहन फोडण्यात आला, सुदैवानं तो त्याच्यातून वाचला, त्याचा जीव वाचला, तरी प्रशासनाला जागा येत नाही। आज मी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनकडून या बाबींकडे लक्ष घातलं असता मला कळालं की 15 दिवसापासून हा जो अल्पसंख्याक समाजाचा मुलगा उपोषण करत आहे याच्या उपोषणाकडून जाणून बुजून प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे। आणि हा जो कविराज कुचे आहे ना, याला पाथरीचे आमदार जे की अल्पसंख्याक समाजाच्या मतांवर आमदार झालेला आहे त्यांनी शिफारस पत्र देऊन याच्या उपोषणाच्या याच्यावर बुटारडे मारलेली आहे की तू कशाला बसला रे अल्पसंख्याक समाजाच्या माणसा, तुला न्याय मिळणार नाही आणि न्याय व्यवस्था तुझ्यासाठी नाही, ते पत्राने दाखवून दिलेली आहे। म्हणून या मुलानं ते सगळं पत्र व्हायरल केलेलं आहे। बघा, आम्ही सेक्युलर म्हणून या माणसानं पाथरी विधानसभा मतदारसंघातून त्या आमदाराला मतं टाकली। हा, हे वोटर त्याचा आहे, तिथून ते 50 किलोमीटर दूर येऊन इथे उपोषण करतो, त्या आमदाराला वेळ नाही याला भेटायला, परंतु या कविराज कुचेचे हित जपण्यासाठी, त्या देवाला काही अर्पण करण्यासाठी तो पत्रव्यवहार करतो, पत्र देतो शिफारस लेटर की हा जलसंधारण अधिकारी चांगला आहे, त्याची चौकशी लावू नका, त्याची बदली करू नका। म्हणजे जेवढा पाकिट मोठा तेवढा अधिकारी मोठा अशी अवस्था झाली आहे। जगात जर्मनी आणि भारतात परभणी आणि त्याच्यात यांची पाथरी। या हामिद खान साहेबला कळून सुटलेला आहे की आपण अल्पसंख्याक समाजामध्ये कशाला जन्म घेतला, म्हणजे आपल्या अल्पसंख्याक समाजावर कशा प्रकारे अन्याय केला जातो याचा जीता जागता उदाहरण हा हामिद पठाण आहे। या हामिद पठाणचा आमदार ज्याला प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये हामिद खान आणि त्याच्या कुटुंबियांनी पाठवला, आपली मतं दिली, तो आमदार म्हणतो की तो कुछ चांगला अधिकारी आहे, त्याला प्रमाणपत्र देतो स्वतःच्या पत्रावर, आणि जर हामिद खान पत्र मागायला गेला याला पत्र देणार नाही, दारात येऊ देणार नाही। तर मला एवढंच म्हणायचं या माध्यमानं, आता विधानसभा तोंडावर आहे हामिद खान आणि तुमचे कुटुंबीय ऐकून घ्या, पाथरी विधानसभा समोर आहे, तुम्ही दाखवून द्या की अल्पसंख्याक समाज काय करू शकतो, काय घडू शकतो आणि कोणाला पाडू शकतो। जो नहीं आया हमारे काम को हम बताएंगे, उसको पहुंचाएंगे उसके अंजाम को। ये बताइए, जब उनको समझेगा कि क्या बात होती है। आज 15 दिन से वो मर रहा है, अभी 4 बजे डॉक्टर्स ने आके उसकी एग्जामिनेशन की, वैद्यकीय तपासणी झाली, त्यांचं म्हणणं आहे की त्याची परिस्थिती खालवलेली आहे, त्याचा 7 किलो वजन कमी झालेलं आहे। लोक हजारो रुपये खर्च करतात वजन कमी करण्यासाठी, या हामिद खानचा 7 किलो वजन या उपोषणाच्या माध्यमातून कमी झालेला आहे, परंतु या जलसंधारण अधिकारी कविराज कुचेचा 15 किलो वजन आमदारांना पत्र देऊन वाढवलेला आहे आणि ते आनंदामध्ये समावत नाही। आणि मी अव्वर सचिव जी पोटे मॅडम आहे त्यांच्याशी बोललो, त्यांची उडवाउडवीची उत्तरे माझ्या हातात काही नाही साहेब। तसेच जे मुख्य औरंगाबादचे इंजिनियर अभियंता त्यांच्याशी बोललो, ते सुद्धा उडवाउडवीची उत्तर देत आहेत। म्हणजे प्रशासन आणि हा अधिकारी आणि इथले राजनेते ज्यांना हे हामिद खानने निवडून दिलेला आहे, हामिद खान तुमची चूक आहे त्याच्यामध्ये, या लोकांनी निवडून दिलेला आमदार त्याला पाठीशी घालत आहेत आणि एका आपल्या मतदाताला मरण्यासाठी असा वाऱ्यावर सोडत आहे। त्यामुळे हामिद खानचा जर जीव गेला
तर MIM पक्षाकडून आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ आणि सगळ्या जिल्ह्याभर आंदोलन होतील आणि त्या कविराज कुचेला सुद्धा आम्ही सोडणार नाही. आणि ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यां आणि राजकारणांमुळे याचा जीव गेला, जर काही त्याच्या जीवाला काही हे निर्माण झाला, धोका निर्माण झाला, तर सगळ्या परभणीमध्ये MIM आंदोलन करतील आणि याच्या हमीद खानच्या पाठीशी आणि त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही उभे राहूत आणि सध्या उभंच आहोत. आणि आमचं एवढीच विनंती हमीद खानला की त्यांनी या प्रशासनाच्या दबावाला बळी पडू नये. जे प्राणघातक हल्ला झाला ते दबाव टाकण्याच्या उद्देशाने झाला. पोलिसांना आजपर्यंत आरोपी मिळत नाही. इथे मोठमोठाले कॅमेरे लावलेले आहेत, त्यांना आरोपी मिळत नाही. म्हणजे याची अर्थ काय की तो राजकारणी आमदार मिळालेला आहे, इथला पोलीस प्रशासन मिळालेला आहे आणि तसेच इथले जे प्रशासकीय अधिकारी आहे ते मिळालेले आहे. आणि ते या कविराज कुचे नाव पर इथं चांगला ठेवला त्यांनी, ते कविराज कुचे जो कविता तयार करतो, ही कविता हे सगळं प्रशासन वाचायलं, कविराज कुचेची कविता वाचायलं, त्यामुळे याचा जीव जाईल. आम्हाला भीती याच्या जीवाची आहे. जर याच्या जीविताला काही बरे वाईट झाल्यास जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि हा जिल्हा जलसंधारण जो प्रशासन आहे याचे अधिकारी जबाबदार राहतील. आणि आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊन त्यांना सोडणार नाही आणि त्यांच्या कार्यालयासमोर निर्दोषाने आंदोलन करणार आहोत याची मी शाश्वती देतो. आणि हमीद खान यांच्या कुटुंबियांना आश्वासन देतो की कुल हिंद मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन तुमच्या सोबत आहे, तुमच्या प्रत्येक कामात, तुमच्या सुखादुखात शामिल आहेत. एवढं सांगून माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इस वक्त हम मौजूद है परभनी के जंतर मंतर ग्राउंड, उपोषण ग्राउंड पर, और बीते 15 दिनों से पठान हमीद खान, शेर खान, उनसे बात करते हैं। हमीद खान, जो समर्थन का जो लेटर वायरल हो रहा था वो क्या प्रकरण था, और जिन्होंने आप पर जानलेवा हमला किया वो आरोपी अभी तक क्यों नहीं मिले? क्या इसका कोई जवाब पुलिस प्रशासन ने दिया है, और आपको कोई लेटर आया है कि नहीं कि कार्रवाई को लेकर इस भ्रष्ट अधिकारी पर? क्या है? प्रादेशिक जलसंधारण अधिकारी अजित परांडे यांनी दोषारोपपत्र वरती पाठवलेलं आहे मंत्रालयाला, पण मंत्रालयातील उपसचिव, सचिव हे गंभीरतेने ह्या गोष्टीची दखल घेत नाही. आणि माझ्यावरती जे जीवघेणा हल्ला झालेला आहे, माझ्या गाडीची तोडफोड, नुकसान वगैरे झालेले आहे, त्यावरती अजून पोलिसांचा शोध सुरू आहे. आरोपी अजून त्यांना भेटलेले नाही आहे. आणि जे लेटर व्हायरल होत आहे परभणी जिल्ह्यामध्ये, मी जे व्हायरल केलेले आहेत, समर्थन म्हणता येणार नाही, पण मला तर आमच्या आमदाराने पाठिंबा दिला नाही इथे येऊन. पण आमदारांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या शिफारशीनुसार हा काम होता, पण 20 जानेवारी 2021ची ह्या कामाची प्रशासकीय मान्यता होती, तांत्रिक मान्यता ही 2021ची होती, आणि ह्या कामाची वर्क ऑर्डरसुद्धा 2021-22चीच होती. पण आता मी आमदार साहेबांना एवढं सुचलं नाही 4 वर्षात. जेव्हा मी उपोषणाला बसलो त्यावेळेस त्यांना सुचलं की शिफारशीमध्ये तालुका बदल करा. प्रशासकीय मान्यतामध्ये कधीही बदल होत नाही, तांत्रिक मान्यतामध्ये कधी दखल होत नाही. आणि ह्याचा जे आहे मी ते संघर्ष करतोय. मला तर कुठल्याही राजकीय नेत्याने पाठिंबा दिला नाही. तुम्ही त्यांनाच मत देऊन निवडून आणले. आम्ही त्यांनाच मतं दिले ना. आता ह्याच्या पुढे आम्ही लक्ष ठेवू. आता ह्याच्या पुढे लक्ष ठेवू. जी इंडिया आघाडी जे म्हणते की आम्हाला भ्रष्टाचार मुक्त देश करायचा आहे, आम्ही ते बघून तेच समर्थन करायला. ते समर्थन नाही, पण ते त्यांना मी जेव्हा संवाद साधला कॉलद्वारे, त्यांचं म्हणणं आहे की मी अधिकाऱ्याचं नाव घेतलं नाही, मी ते प्रकरणाचं नाव घेतलं किंवा अधिकाऱ्याचं नाव घेतलं, ते अननेसेसरी त्यालाच पाठिंबा दर्शवितो, त्यालाच पाठिंबा देण्यासारखा आहे. एवढी स्पीडने पुढे कारवाई केली मी. आणि जेव्हा आमदार महोदयांचा तिथं पत्रव्यवहार होतो त्यावेळेस एकदम संत गतीने तिथे कारवाईला सुरुवात होते, गंभीरतेने दखल घेत नाही. म्हणजे हा काय आहे, जिल्हा कधी भ्रष्टाचार मुक्त होणार? एकतर नाहीतर मला सरकारने मी बोललो, प्रादेशिक जलसंधारण अधिकाऱ्यांना बोललो की जर ह्या देशामध्ये लोकशाही नाही तर या मतदार यादीमधून माझं नाव काढून टाका ना. आम्ही या देशांमध्येच राहत नाही. MIMचे जिल्हा सदस्य यांनी मला पाठिंबा दिला. कुठल्याही राजकीय नेत्यांनी मला इथे आमदार, खासदार कोणी पाठिंबा दिलेला नाही. हे आमदार नसताना, नगरसेवक नसताना, काहीच नसताना यांनी मला पाठिंबा दर्शवला भ्रष्टाचाराच्या विरोधात. म्हणजे आता भ्रष्टाचाराला आळा घालतोय कोण आणि समर्थन कोण करतोय हे सगळं जनतेला माहीत झालं. आणि एवढं दबाव तंत्र माझ्यावरती जीव घेणे हल्ले केले. अजून पोलिसांनी त्याचा तपास केला नाही, आरोपींना पकडला नाही. रात्री 2-2:30 वाजता इथे गाडी येते, पण आम्ही त्यांना बोललो होतो PI साहेबांना की ते 24 तास एखादा लावा. ते म्हणले आमचे कॅमेरे, पण कॅमेरेमध्ये काहीच शोध नाही. अजून आरोपी भेटलेला नाही ना, तेच आहे. आणि कारवाई झालेली नाही चालू आहे पोलीस प्रशासनाचा. आणि या अडाणी माणसाला काही कळत नाही. या माणूस आमचा गावातला आहे आणि पोहे टाकडीहून येऊन इथे बसला.
पोलीस पुरावे प्रशासन त्याची सगळं- दखल घेत नाही. पुरावे असं आहे पुरावे आम्ही सादर अहो, करून जगात सुद्धा जर्मनी भारतात परमनी काम दुसऱ्या तालुक्यात दिले, दुसऱ्या तालुक्यात म्हणजे काय होतंय, काय चाललंय हे प्रशासकीय स्तरावर, काय चाललं, याचा जीव घेणार का तुम्ही? 4 वर्षात ते म्हणजे आता आम्हाला 7 किलो आवडतो. वजन कमी झालं हो, याचा जीव घेणार का काय तुम्ही? तुम्हाला परवा नाही एखादी माणसाची? आता हे सोमवारी जर याच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हा जीव देण्याची परवानगीचा अर्ज येणार आहे प्रशासनाकडे. नाही, मी देणार आहे आत्मदानाचा अर्ज मी देणार आत्मदान आहे. करणार आहे. जर सोमवारपर्यंत प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही, उपसचिवांनी आणि सचिवांनी, ते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करायचा. जर त्यांनी गंभीरपणे त्या दृष्टीने मी आत्मदानाचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे. तुम्ही तुम्हाला एका नागरिकाच्या जीवाचं हे नाही आणि तुम्ही ते कविराज कुचेच्या कविता ऐकून तुम्ही काम करतायत. आता तुमच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा सगळा आरोप गेला, दोषारोप गेलेला आहे, तुम्ही त्याला का सस्पेंड करत नाही? म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये मिळालेले लिप्त आहेत. दाखवून द्या पारदर्शी प्रशासन तुम्ही चालवता, निलंबित करा, त्याचा आदेश काढा. या भ्रष्टाचाराला एमआयएम पण पुढे आणू शकते, ते पण यावर आंदोलन पुढे आणणारच आहे. हा हमीद खानला यश मिळाला, संपूर्ण जिल्ह्यातील काढणार आहे मी. हे तर यांनी जलसंधारण विभागामध्ये किती भ्रष्टाचार झाला ना, कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याने केला, त्या सगळ्यांची दुकाने लावतो मी. आणि ज्या राजकारण्यांनी त्यांना मदत केली त्या राजकारण्यांचे बस्ते खोलून टाकू सगळ्या जिल्ह्यामध्ये. कोणत्याही पक्षाचा असू द्या, आम्हाला देणं घेणं नाही. अन्याय करतात तुम्ही लोकांवर, जनतेवर अन्याय करतात. पुन्हा त्यांच्याकडे तुम्ही बघत नाही. एकही नेत्याने येऊन त्याला पाठिंबा दिला नाही आणि एमआयएम त्याच्या सदैव सोबत आहे, सदैव सोबत राहणार. आता त्यांनी एक प्रकार उघडकीस आणलेला आहे. आता आम्ही सगळ्या जलसंधारण विभागाचा बस्ता खोलून रस्त्यावर आणणार.